श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. आध्यात्मिक प्रगती, उपासना आणि कोणत्याही शुभ कार्याचा श्री गणेश करण्यासाठी 18 जून 2026 रोजी एक अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी योग जुळून येत आहे. तो म्हणजे गुरुपुष्यामृत योग, जो या वर्षातील शेवटचा गुरुपुष्य योग असेल. गुरुपुष्यामृत योगाचा प्रारंभ हा सकाळी 6:04 होत असून सकाळी 11:32 असणार आहे. शुक्रवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने चांदी खरेदी केली अत्यंत शुभ मानले जाते. त्यात वृद्धी होते. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. पुष्याचा अर्थ पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा. पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायक किंवा मांगलिक तारा असे म्हणण्यात आले आहे. गुरुपुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं. तसेच आपल्याला या पूजेसोबत लक्ष्मी स्तोत्राचे पठण करायचे आहे. असं केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होते. पैशासंबंधित काही समस्या असतील तर गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी. गुरुपुष्यामृत योगामध्ये पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजाही करायची आहे. अक्षय तृतीयेप्रमाणे हा दिवस शुभ मानला जातो. या योगात तुम्ही जे काही काम करतात ते यशस्वी होते. कुटुंबाची प्रगती होते. पुष्य नक्षत्राला नक्षत्रामध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे. तर गुरुवार हा बृहस्पती या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो. पुष्य नक्षत्राचे स्वामी शनिदेव असून त्याचे देवता बृहस्पती आहे. गुरुवारचा संबंध भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही उपाय किंवा सेवा अतिशय प्रभावी मानल्या जातात. शास्त्रानुसार लक्ष्मी देवीचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यामुळे संपत्ती, सौख्य, समृद्धी आणि यशासाठी हा काळ अत्यंत अनुकूल मानला जातो. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा करायच्या आहेत. पुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण तुळशीला अर्पण करा. फक्त ही एक वस्तू, ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णूंच्या कृपेने आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. तर ती कोणती वस्तू अर्पण करायची, कोणत्या वेळेत अर्पण करायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी, त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचं, महादेवांचं, गणपती बाप्पांचं, तसेच देवगुरु बृहस्पतींचं स्मरण करायचं. स्नान करायचे. स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं. असं केल्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने, पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्य हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. आता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मी, महादेव तसेच गणपती बाप्पांची, कुबेर देवांची पूजा करायची आहे, कारण लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धन प्राप्तीसाठी आशीर्वाद देत असतात. तर
महादेव हे संकटाचा नाशक आहेत, तर गणपती बाप्पा हे बुद्धिमत्ताचे देवता आहेत आणि लक्ष्मी प्राप्त झाल्यावर तिची आपल्याला योग्य प्रकारे उपयोग झाला पाहिजे, तिचं संरक्षण झालं पाहिजे. यामुळे या सर्व देवी देवतांची पूजा करण्याला महत्त्व आहे. तसेच श्री सुक्तम आणि पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे. पंचोपचार आपल्याला पूजा करायची आहे. कळश स्थापना केल्याने घरात धन धान्य वृद्धी होते व लक्ष्मी प्राप्ती होते. हिंदू धर्मात तुळशीला अतिशय पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस. तुळशीशिवाय श्रीहरी विष्णूंची कोणतीही पूजा पूर्ण मानली जात नाही. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये तुळशीचं रोप ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, सकारात्मक ऊर्जा वाढते. असे म्हटले जाते की दररोज तुळशीच्या झाडाला जल अर्पण केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी येते. त्याचबरोबर वास्तुदोष सुद्धा दूर होतो आणि म्हणूनच आवर्जून गुरुपुष्यमृत योगामध्ये आपल्याला तुळशीची पूजाही करायची आहे. देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला सकाळीच हा उपाय जो आहे तो करायचा. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची, त्याचबरोबर आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध सुद्धा टाकायचं. त्याचबरोबर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा तयार करून घ्यायचा आहे. हळद, कुंकू, अक्षदा, फुलं, धूप, दीप, अगरबत्ती घेऊन आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातेजवळ जायचं. तुळशी मातेजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुळशी मातेला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायचे. त्यानंतर जल अर्पण करून घ्यायचं आहे. जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. त्यानंतर जी वस्तू आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायची ती म्हणजे कवडी. ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली होती, त्याचप्रमाणे कवड्यांची उत्पत्ती सुद्धा समुद्र मंथनातूनच झाली होती. म्हणूनच कवड्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. कवड्यांमध्ये सुद्धा विविध रंग असतात. तुम्ही पांढरी कवडी घेऊ शकतात, अगदी पिवळ्या रंगाची कवडी घेऊ शकतात किंवा तुम्ही तपकिरी रंगाची कवडी सुद्धा घेऊ शकता. आता जर तुम्ही पांढऱ्या रंगाची कवडी घेतली असेल तर त्यावर आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि तिला पिवळं ही करून घ्यायचं आहे. आता ही कवडी जी आहे ती आपल्याला जो दिवा आपण तुळशी मातेसमोर प्रज्वलित केला आहे त्यामध्ये टाकायची आहे. कवडी टाकल्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. आता आपल्याला तुळशी मातेजवळ आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्यात. आपल्याला 108 वेळा ओम श्री लक्ष्मी नारायण नमो नमः, पुन्हा एकदा सांगते ओम श्री लक्ष्मी नारायण नमो नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठण सुद्धा करायचं. या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर लक्ष्मीनारायणाची कृपाही होत असते. सेवा करून झाल्यानंतर दिव्यामध्ये जी आपण कवडी टाकली ती आपल्याला बाहेर काढून घ्यायची. ती जी कवडी आहे ती आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून तुळशी वृंदावनमध्ये जी माती असते त्यामध्ये आपल्याला पुरायची. त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. किंवा तुमची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. गुरुपुष्यमृत योगाच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात, पण आपल्या कुटुंबाची चहूबाजूने भरभरून अशी प्रगती व्हायला लागते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.